नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझं नाव आहे स्नेहल आणि मी रूम टू रीड इंडिया ट्रस्टमधून बोलत आहे. आज मी आपल्यासाठी एक मजेदार गोष्ट घेऊन आले आहे. आपल्या गोष्टीचं नाव आहे काळा खडू. या गोष्टीचे लेखक आहे मोहम्मद शाह आलम. या गोष्टीचे चित्रांकन केले आहे ASM तन्वीर हसन यांनी आणि अनुवादिका आहेत वर्षा गजेंद्र गडकर. आपल्या पांढऱ्या खडूनं एक मुलगा काळ्या भिंतीवर चित्र काढतो आहे. पण जिथे काळी भिंत संपून पांढरी भिंत सुरू होते तिथे त्याला आपलं चित्र पूर्ण करण्यासाठी काळा खडू हवा आहे. त्याला काळा खडू कुठे बरं मिळेल? मी खडूनं चित्र काढतो आहे, पण आता मला काळा खडू हवा आहे. तुझ्याकडे आहे काळा खडू? माझ्याकडे काळा खडू नाहीये, पण हा ऊस आहे बघ. तुला थोडा हवा आहे का? किती गोड आहे, पण तरी मला काळा खडू हवाच आहे. तुझ्याकडे आहे काळा खडू? नाही, पण माझ्याकडे पॉपकॉर्न आहेत. तुला थोडे हवे आहेत का? हो, मी थोडे पॉपकॉर्न घेतले, पण तरी मला काळा खडू हवाच आहे. तुझ्याकडे आहे काळा खडू? माझ्याकडे काळा खडू नाहीये, पण माझ्याकडे थोडी मिठाई आहे. तुला हवी आहे का थोडी? वा, मिठाई मस्त आहे रे, पण तरी सुद्धा मला काळा खडू हवाच आहे. तुझ्याकडे आहे काळा खडू? हा बघ, काळ्या कोळशाचा तुकडा, काळा कुळकुळीत कोळसा. आता चित्र पूर्ण झालं. आवडली की नाही गोष्ट मुलांनो? चला, आता आपण यावर थोडी चर्चा करूया. आपला मित्र काळा खडू शोधण्यासाठी कोणाकोणाकडे गेला, त्यांनी त्याला काय काय दिले. तुम्हाला जर भिंतीवर चित्र काढायचं असेल तर तुम्ही कोणकोणत्या वस्तूंचा वापर कराल? धन्यवाद.